त्याच्यापासून तुला वेगळं करण्याचा कोणालाही अधिकार नाही. मी बोलतो भुवनेश्वरीशी. बाबा बाबा ऐका ऐका, हे बघा प्रश्न फक्त 2 दिवसांचा आहे. मी सहन करेन 2 दिवस, मी शिक्षा भोगेन. प्लीज प्लीज बाबा. अक्षरा, तुझं हे फायनल आहे? हे शिक्षा वगैरे भोगायचं? हो, मला बाबा फक्त एकच काळजी आहे. म्हणजे आता अधिपतींची काळजी कशी घेणार, त्यांना काय हवं नको ते मी कसं बघणार, मला कळतच नाहीये. ही शिक्षा काय दिली तिने? त्या खोलीचा उंबरठा ओलांडून आत जायचं नाही, बरोबर? हो. पण खोलीत जायचा तो काही एकमेव मार्ग नसतो ना. उंबरा न ओलांडताही खोलीमध्ये जाता येतं की. म्हणजे अक्षरा, या घरामध्ये आजपर्यंत शब्द खेळ काही कमी झालेलं नाही. आज आणखी एक होईल. आज रात्री तू अधिपतीच्या खोलीमध्ये जाणार आहेस. बाबा पण मॅडम. ऐक ऐक, आज रात्री तू लवकर झोपू नको, जागी राहा. आणि घरातले बाकी सगळे झोपले की मला येऊन भेट. मी सांगतो तुला काय करायचंय. अहो पण बाबा मला आत्ता सांगा ना, आपण काय करायचंय. तुला ते कळणारच आहे, पण बाकी कुणालाही ते आत्ता कळता कामा नये. आणि म्हणूनच मी तुलाही सांगत नाहीये. फक्त मी जे सांगितलंय ते लक्षात ठेव. रात्री भेट मला. फोन बी उचलून झाल्यात, येणं बी झाल्यात. मी जाऊन बघतो. काय करताय? हा काय पडत नाही. ठीक आहे ठीक आहे. तुमचं तोल गेलं म्हणून हो. हा नाही ठीक आहे, एवढं काय पडत नव्हतं. मी तू कशाला आलतीस? हा ते काय बाळ, हा काय उचकी करायला लागलीस? अव अक्षदाचे कपडे घ्यायला आलते. कशाला? काय काय झाले? काय आहेत कोणीकडे मास्तरीन बाई? मास्तरीन बाई आलेत, पण त्यांना आत येता येणार नाही. म्हणजे त्यांच्या खोलीत यायला त्यासनी कोणी बंदी घातली? अजून कोण असणार आहे? मावशी. का म्हणजे काय काय झालं? काय बंदी कशाला घातली? तुमच्या पायाला लागले ही अक्षदाची चूक आहे असं मावशीला वाटतंय, मला नाही. म्हणून तिनं शिक्षा दिली का तुमच्या खोलीत 2 दिवस तिनं यायचं नाही. चल वगैरे काय तर सांगू नको. मी काय माझ्या मनचं सांगायले होय? तिचेच कपडे आणाय पाठवले मला, तेच न्यायला आलते. म्या जाती. म्या काय आता काय राहिलं? तुमचं धुवायचं कपडे घेऊन जाते. विद्या, अगं आज अधिपतीरावांचा वाढदिवस आहे ना? हो. या शिकवणीच्या गडबडीत ना त्यांना फोनच करायचा विसरून गेलो बघ मी. जरा फोन लावून त्यांना. हो मी लावला होता फोन. तिकडे काहीतरी भलतच घडलंय. पण म्हणजे? अहो अक्षराने ना वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला होता, अधिपतींचा वाढदिवस आहे म्हणून. बर मग? पण खड्डा खोदताना चुकून कुदळ अधिपतींच्या पायाला लागली. बापरे, बरंच लागले का त्यांना? काय माहिती, पण अक्षरा सांगत होती की रक्त आलं होतं म्हणून. आत्ता कुठे आहेत ते? आहे घरीच आहेत. मलमपट्टी वगैरे झाली आहे म्हणे सगळी. किती लागलंय, कसं लागलंय, काय काही कळत नाही अजून. बापरे, हे सगळं आजच घडायचं होतं का? बघा ना देवा, लवकर बरं वाटू देत रे त्यांना. हो ना. आजपासून 2 दिवस तुम्ही अधिपतींच्या खोलीचा उंबरा ओलांडायचा नाही. आज रात्री तू अधिपतीच्या खोलीमध्ये जाणार आहेस. ए पुरी,
अगं झोप की आता. अगं बघता बघता जातील 2 दिवस बघ. अधिपती खरंच ठीक आहेत ना? अगं ठीक आहे ती हो. लई खोल नाही आहे जखम. डॉक्टरांनी सांगितलंय 2-4 दिवसात बरा होईल ती. मला त्यांना साधं बघता सुद्धा येत नाहीये हो. अगं नग काळजी करूस. ऐक, उद्या सकाळी मी खोलीत जाईन नव, तेव्हा तुमच्या दोघांचं बोलणं करून दे. हा आता झोप झोप निवांत. हा झोप. मालक, तुम्ही इतकं अर्जंट का बोलवलं? सांगतो. आधी मला सांगा, तुमच्या दोस्तावरती खूप प्रेम आहे ना तुमचं? भावासारखं, मालकासारखं आहे. मग आता तुमचा भाऊ आणि तुमची वहिनी एकत्र येण्यासाठी मला मदत करणार ना? हो. हा, नक्की. मग आता ऐका. हे सगळं तुम्ही सांभाळायचं आहे. तुम्ही दोघं करणार नाही? हा, तुम्ही बाहेरचा किल्ला लढवा, मी आतली बाजू सांभाळतो. पळा. अधिपती आणि अक्षरा एकत्र येण्यासाठी आता ही वेगळी उंची गाठावी लागणार आहे. हॅलो. हा वहिनी साहेब, मोठ्या मालकाने तुम्हाला खाली बोलवलं. हा ठीक आहे आले. बाई, अगं झोपलीस का ग? हो, लागतीये झोप हळूहळू. हा. नाही, हे जे काय झालं ते बरोबर नाही राव. माझ्या चुकीची शिक्षा मास्तरीनबाईसनी कशाला? त्यासनी खोली द्यायला बंदी घातली राव. हे काय बरोबर झालं नाही. आईसाहेबांनी सांगायला पाहिजे. त्यासनी काय बी करून पटवूनच द्यायला पाहिजे की जे काय झालं ते कुणामुळे झालं ते. मीच हट्ट करून ती कुदळ घेतली, मीच माझ्या पायावर पाडून घेतली. मास्तरीनबाईंची काय चूक आहे त्याच्यात? नाही, आईसाहेबांसंग बोललं पाहिजे.
सांगायलाच पाहिजे आईसाहेबांनी, नाहीतर मास्तरीनबाई घरात कुठं राहणार, कुठं झोपणार. उगाच काय तर तुम्ही इथं कसं काय आला गॅलरीत? हळूहळू कुठनं प्रकट झाला? ओरडू नका, ओरडू नका. हा आते 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 हाती. कसं काय? तुम्ही कसं काय आला? आले, शिडीने आले. तिकडे काय सापशिडी खेळत होता काय राज्याला? सापशिडी कशी खेळणार मी तिथे? काही बोलतात. गमजा गेली मी मला दारात नाही यायचं. अहो असं काय करता, मी दारात कशी येणार आता? कशी येणार म्हणजे सगळी झोपलेली असते, असं चालत चालत यायचं. आश दुखतंय ना, त्या पायावर जोर नका ना देऊ तुम्ही. माझी काळजी सोडा, तुम्ही इकडे या पहिलं. चला थँक्यू. कुणाला हात कुणाला करायला? माझी टीम आहे तिकडे. वंक्या डोंक्या, हे रव्या, हे दोन कार्यकर्ते आहेत. असं झालंय. तुम्ही काय शिडी बिडीवर चढून आलाय? पाय बी निसटला असता, तुम्हाला बी पाय मोडून घ्यायचा काय? हा चाललं असतं तसे. तुमच्यासाठी चाललीये की मी. चंचे, ए चंचे उठ की. ए चंचे उठ की. चंचे, ए उठ की ग, झोपलीस काय? उठ की. ए चंचे उठ की ग, ऐक की. ए मम्मी, रात्र झोपण्यासाठी असेल तू धारावर झोप, मला बी झोप. अगं चंचे ऐक की. अगं ताईनं सांगितलंय अधिपतीच्या खोलीवर लक्ष ठेवायचं. जा की उठ की, जरा चक्कर मारचं. जा मम्मी, अधिपती झोपला असते ग, झोप तू बी. शहाणी बाळ माझी. जा जा की चंचे, जा. चंचे ऐक की, चक्कर मारून ये की जरा. जा जा की, जा. मम्मी, चंचे शहाणी का नाही तू? जा की ग, जा की, चक्कर मारून. तू जा मम्मी. उठ उठ मम्मी. अगं चंचे, एक काम ऐकत नाहीस गधाड. अगं हे बघ, जर का ती मास्तरडी अधिपतीच्या खोलीत गेली आणि ताईनं हे जर का बघितलं तर झालं. हे आपण जे काही झोपलोय का नाही, परत झोपू शकणार नाही बरं का असं. जा की उठ. ए मम्मी, त्या मास्तरीला मावशीने एवढी ताकीद दिली, ती कशाला जाते? तुला जायचं तर जा, मला झोपू दे. चंचे ऐके. ए पोरी, ए मम्मी, जा गं तू. अगं चंचे, कार्टी एक काम ऐकत नाही. समधी कामं मलाच करायला लागतात. सावकाश सावकाश. कशाला रिक्स घेतली तुम्ही एवढी? काय काय घेतली? सावकाश. एवढी कशाला रिक्स घेतली? अधिपती, एवढं इंग्लिश शिकताय तुम्ही. हळू बोला. रिक्स असतं का ते? रिस्क असा शब्द आहे. हा, ते माझ्या तोंडात बसले. म्हणा बरं. तोंडात बसले. हो, सावकाश सावकाश. काय चाललंय? कशाला करताय? कडी लावायला चाललो होतो, वरची लाव. काय? तुम्ही आमचे 2 मेंबर पळवले. अच्छा, ते पळवले काय? रव्या दादा, ओंकार भाऊजी मला नेहमीच मदत करतात. माझ्या टीम मध्ये असते ते कायम. पण तुम्हाला माहितीये का खरी कमाल कोणी केली? बाबांनी. सगळी आयडिया त्यांचीच. अहो खरंच, त्यांनी जर मदत केली नसती ना तर हे काही घडलंच नसतं.
किती मनापासून करतात ना ते, तुम्हाला नाही वाटत असं? नाही मला काय असं वाटत नाही हो मनापासून वगैरे. फटारड आहे ते एक नंबरचे. काय नाही हे वरवर दाखवायला सगळी नाटकं आहेत. एवढं जर खरंच चांगलं असलं ना माणूस तर आमच्या आईसाहेबांसंग चांगलं वागलं असतं. ती हे वरून असं नुसतं आवा आणून चालत नाही. माणूस आतनं ओरिजिनल बुडक्यातनं चांगलं लागतंय. पण माझं काय म्हणणं, आता चांगलं वागतायत ना त्या मॅडमशी, मग आपण सतत पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे अधिपती. पॉझिटिव्ह राहून दे. तुम्ही परत हे असलं काहीतरी स्टंट करत जाऊ नका बरं. काय पाय बी घसरला असता, पडला असता, केवढ्याला पडला असतं ती. हा तुमचं बी पाय मोडला असता. दोघ बी आपण हातपाय वाट्यात घेऊन बसलो असतो. लगडी आले दोघे लगडी 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 खेळ आउट करून मला माफ करून नाही. आउट रात्रभर हेच करतो. हळूहळू हळू, कोणी ऐकलं ना तर मला इथून जावं लागेल. सॉरी सॉरी, तुम्ही इथनं जाऊ नका. बापरे, मॅडमना जर कळलं मी इथे तर त्या काय करतील ना माझं. बरे नाही नाही, खरंच खरंच माझी चूक आणि सगळी शिक्षा तुम्हाला भोगायला लागली माहिती आहे काय. आईसाहेबांचा सगळा राग तुमच्यावर निघाला, पण त्यांचं एवढं बोलणं मनावर घेऊ नका बरं काय तुम्ही. हा त्यांचं काय झालं, माझी ही अशी कंडिशन बघून का नाही त्यांची एकदम डोसक्याची शिरच चटकली हो. आज झालं म्हणजे आता बघा, एका लेकराच्या प्रेमापोटी एक आई कुणाला तरी बोलली, एवढंच तुम्ही ध्यानात घ्या. माझी सासूबाई मला बोलली असं असं एवढं. अहो पण असा अर्थ नाहीच काढलाय मी. आणि त्या जे बोलल्या ते मला कळलं, चुकीचं नाही बोलल्या त्या, बरोबरच बोलत होत्या. नाही नाही, पण मी उद्या सकाळी जातो आईसाहेबांसंग, परत एकदा बोलतो. शिक्षा माघारी घ्या, विसरून जा सगळं म्हणून. मी खरं तर आत्ताच जाणार होतो, पण म्हणलं आता लई लेट झाला. पण उद्या सकाळी मी जातो, मी त्यासनी सांगतो. चूक मास्तरीन माहिती नाही आमची. अहो नाही, चूक माझी आहे असं काय करताय तुम्ही? तुमची काहीच चूक नाहीये. मी माझ्या हाताने कुदळ पाडून घेतली माझ्या पायावर, त्यात तुमची काय चूक? ती टोपी डोसक्यावरची डोळ्यावर आली, मला काही दिसलं नाही समोरचं. तुमची काहीच चूक नाही, तुमची काहीच चूक नाही. नाही हो, मी तो कार्यक्रम ठेवलाच नसता तर तुमच्या पायावर कुदळ पडलीच नसती ना. नाही हो, असं काही नाही. हे मी तरी उद्या आईसाहेबांसंग बोलणार आहे, त्यासनं मी सांगणार. नका नका बोलू. हे बघा 2च दिवसांचा प्रश्न आहे हा, आणि मी आत्ता आली ना तुम्हाला भेटायला, तशीच भेटेन मी 2 दिवस, काहीच हरकत नाही. हे बघा, आयुष्यभर भेटायचं नाही असं त्यांनी सांगितलंय का? फक्त 2 दिवसांचा प्रश्न आहे. आणि आपण नियम पण मोडत नाहीये. त्यांनी उंबरा ओलांडायचं नाही असं सांगितलं. मी खिडकीतून येते, कळलं? ही हुशारी करत आहे हे म्हणजे माझी हुशारी नाहीये, हे सगळं बाबांनी सुचवलं. बरं आपण बोलतच बसलो, तुमचा पाय कसा आहे, दुखतोय का अजून? तपतूर बरा होता, ते बाबाचं नाव काढल्यावर दुखायला लागला परत. म्हणजे दुखतोय. चला खूप झाली लंगडी लंगडी, बसा आता जरा. हो काय झालं नाही एवढं. बसा, आराम करा जरा. गोळ्या वगैरे काही घेतल्या नसतीलच ना? बघू. अहो गोळ्या लागते तो एवढ्या एवढ्याला, गोळ्या लागते त्याला. तुम्ही मला सांगा, वाघ कधी गोळी खातो? खातो काय? पण माणसानं खायला पाहिजे ना, वाघ आहात का? लहान मुलासारखं वागणं. वाटलंच होतं मला गोळ्या काही घेणार नाही तुम्ही. हे घ्या. लई गोळ्या नेऊन दिल्या तुझ्या डॉक्टरनी. एवढ्या 4 गोळ्या कोण सांगते बरं? जास्त बडबड करू नका, आता घ्या गोळ्या पटपट. जय बजरंगबली. अहो 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 3 गोळ्या अशा एकदम कशाला घेतल्या? कुठे एक एक गोळी खेळत बसायची, घाप का नाही, एकदम घेतल्या म्हणजे कसं काम झालं. हा तुमचं ना सगळं अवघड असतं आधी. सोपं असते. चला आता जरा आराम करा, झोपा. औषधं घेतलीत ना, झोपा. आता औषधच दिली, याला औषधच म्हणायचं. चला झोपा, बडबड करू नका. हे घ्या. हा बस, मिटवतो मला येते. सावकाश सावकाश. सौशीवर पाय ठेवा म्हणजे बरं वाटेल. आणि झोपा आता शांतपणे. आणि झोपा आता तुम्ही. नाही नाही, तुम्ही झोपा, मी सकाळी लवकर उठून जाईल. हा म्हणजे काय, तुम्ही काय रात्रभर जागा राहणार का इथं? अहो मी झोपते, तुम्ही झोपा. आमचा डोळा लागल्यावर कुठे जाऊ नका निघून, हळू. नाहीतर हा सकाळी उठल्या उठल्या तुमचा चेहरा बघायची सवय हो आमची. पण एखाद्या दिवशी नाही बघितला तर काय होतं? नाही नाही, दिवस लय आमचा मग घाण जातोय मग ते तसं नाही. मी म्हणता ना तू आईसाहेबांसंग ना मी उद्या बोलणार आहे, त्यांना सांगणार. नाही नका सांगू तुम्ही, आणि आता पुन्हा असं म्हणू नका. मी एकदा सांगितलं ना तुम्हाला, आता
आता कसलाही विचार करू नका हम्म, हा आणि शांतपणे झोपा. हम्म. डोळे मिटा आता हा. की लंगडी लंगडी खेळलाय. दमला असाल ना, दमला असाल ना. हो नाही म्हणा.